महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कोण म्हणते अधिकाऱ्यांचा नवनिर्माण सेनेचा ठाकरे यांचा अरे या भ्रष्टाधिकाऱ्यांचा करायचं काय? या भ्रष्टाधिकाऱ्यांचा करायचं काय? आंदोलन करणार काय मागण्या बघून मागण्या अशा प्रकारच्या आहेत की हे एमएससीबी जे डिपार्टमेंट आहे हे स्वतःच्या मनमर्जीचे कारोबार आहे. ढाब्यावर बसून आपण जसं काही पण कारोबार करतो तसा कारोबार आहे. मागील कंत्राट बेसिसवर काही कर्मचाऱ्यांना एमएससीबीने घेतली होती. त्यांना काही कर्मचारी पैशाच्या लालचीमध्ये 50,000 लाख रुपये 1.5 लाखच्या फिगरमध्ये ते रनिंग काम करणारे जे अनुभवी लोक होते त्यांना न सांगता त्यांना बाजूला करून नवीन कर्मचाऱ्यांची भरती केलेली आहे. त्यांच्या विरोधात काही कर्मचारी त्यांना पगार येतो 20,000 रुपये आणि त्यांचे जे कंत्राट बेसिसवर ज्यांनी भरती केली ते देता येणार 8,000 रुपये. म्हणजे त्या पूर्ण कंत्राटदाराला मोठे करणारे हे एमएससीबीचे अभियंता आहे. एक खूप मोठा युनिट आहे. सगळा भ्रष्ट कारोबार चालू आहे. मोठे जे अभियंता आहेत ते गुत्तेदारामध्ये परेशान आहे. पोचके 5,000 गुत्तेदार आहेत त्यामध्ये खुश आहेत. अशा प्रकारची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सांगितलं होतं की मी त्या कंत्राटदाराला बोललो तर तो म्हणतोय की आता 2 कॉन्ट्रॅक्ट झाले, अर्धा कॉन्ट्रॅक्ट औरंगाबादला द्या. म्हणजे मनमर्जी कोणताही कॉन्ट्रॅक्ट बेसिस म्हणजे नवीन निघाला नाही. त्याने डिवाइड पण करून घेतला. संभाजीनगरचा एखादा कंत्राटदार असेल तर त्याला किनवटची परिस्थिती काय माहित होईल. या सर्व गोष्टीचा पाठपुरावा आमचे तालुकाध्यक्ष नितीन मोरे यांनी पूर्ण घेतलेला आहे. आणि आम्ही 8 दिवसापूर्वी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्या हिशोबाने आम्ही एमएससीबीचे कुठेतरी कान बंद बहिरे झालेले त्यांची कान उघडण्यासाठी हे ढोल बजाव आंदोलन व जे सर्कस या लोकांची चालू आहे त्या हिशोबाने त्यांना हे उत्तर दिलेलं आहे. आम्ही मागणी नाही मान्य झाल्यानंतर त्याचा तीव्र आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार. त्याची पूर्ण जबाबदारी त्या अभियंत्याचीच राहील ज्या लोकांनी हे बोगस कारभार केलेला आहे. ते लोक 3 महिन्यापासून त्यांचे उदरनिर्वाह या नोकरीवर होता. ते नोकरीवर नाहीये म्हणून त्यांचे उदरनिर्वाह खायचे राहायचे वांदे त्या लोकांचे. त्यांना कोणी अधिकार दिला या सगळ्या गोष्टी करायचं? शासनाची नियमावली बाजूला ठेवून तुम्ही तुमच्या मनमर्जीचे कारोबार करता. आपला आदिवासी लोकांचा तालुका आहे, हा ट्रायबल एरिया आहे. त्या लोकांवर अन्याय कदापि सहन करून घेतला जाणार नाही. आज आम्ही आमचे आंदोलनकर्ते गेटच्या बाहेर आहेत. हे आमचे मागण्या मान्य नाही झाले तर उद्या आम्ही ऑफिस आतमध्ये तोडफोड करणार आणि ते कर्मचारी बाहेर असणार, आम्ही आतमध्ये असणार. महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुठल्याही प्रकारच्या आंदोलनाला, तीव्र आंदोलनाला आणि गुन्ह्याला घाबरत नाही. याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल. त्यांनी पूर्ण व्यवस्थिशीर या हक्काच्या माणसांची नोकरी आहे त्यांना त्यांची जॉब परत करावी आणि सुरळीत पूर्ण कारोबार करून घ्यावा. नसं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल. काय मागणी होती? मोंटे भाऊ यांच्या नेतृत्वाखाली जो आम्ही आज आंदोलन उभा केलेलं आहे नांदेडमध्ये. नांदेड जिल्ह्यामध्ये 250 कंत्राटी कामगार आहे आणि त्या कंत्राटावर कामगारांना त्यांना 18,000 रुपये पगार द्यायचं ठरलेलं असताना सुद्धा ते 10,000 8,000 वर त्यांना म्हणजे अर्धी पगार देत आहेत. ते त्या मुलांना माहित नाही की आपल्याला एवढी पगार आहे. पण जेव्हा त्यांना जाणीव झाली की आपल्याला एवढी पगार आहे आणि मग आपल्याला अर्धी पगार देण्यात येत आहे
मग त्यांनी त्यांच्या मार्फत पत्रव्यवहार केला, संघटनेद्वारे केलं, त्यांना कुठंच न्याय मिळाला नाही. ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आले. त्याच्यामुळं आमचा एक प्रयत्न आहे का त्या सर्व कंत्राटी कामगार जो असेल किंवा स्थानिक कामगार जे असेल त्यांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आज आम्ही येतो. हे जो किनवट तालुका जो आहे आदिवासी अतिदुर्गम भागात आहे, तिथल्या मुलांना ट्रायबल एरिया आहे आणि तिथली मुलं बाहेर जाऊन काम करू शकत नाही. त्यांना स्थानिकला कुठेतरी चांगली नोकरी मिळत आहे म्हणून ते करत आहेत. आणि त्यामध्येही ते अधिकारी आपला हेतू साध्य करत आहेत. कंत्राटदार आणि अभियंते हे दोन्ही मिळून आहे. आम्ही ज्या वेळेला इथले अभियंते आहेत माने म्हणून आम्ही त्यांच्याशी भेटीगाठी केल्या. त्यांनी आम्हाला सांगितलं की भ्रष्टाचार हा चालत असतो, हा त्यांचा आळ होता. आणि आम्ही सांगितलं त्यांना की 3-3 महिन्यापासून राबून घेतल्या जाते, 24-24 तास ड्युटी केल्या जाते, त्यांना पगार दिला जात नाही. आणि आम्ही असं आमच्या निदर्शनास असं आलेलं आहे की एकच व्यक्ती 132 ला पण काम करतो, तोच व्यक्ती पोर्टलवर काम करतो. काही मुलं पोर्टलवर आहेत, काही मुलं म्हणजे जे कामाचेच नाहीत ते पोर्टलवर आहेत. जे मुलं कामावरच नाहीत त्यांची सरळ सरळ पगार घेतला जाते. असा खूप मोठा याच्यामध्ये भ्रष्टाचार चालू आहे. त्या कंत्राटदारांनी कामगारांसाठी आज आम्ही इथं उभं टाकून आहोत. तरी आज त्यांनी गेट बंद केलेला आहे. आम्ही त्यांना 15 दिवसापूर्वी सांगितलं होतं का हे त्यांच्या बाजूने तुम्ही उभं टाकून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा, पण ते असं आज होताना दिसत नाही. या उपरी जर आज आमच्या आंदोलनाला त्यांनी यश येऊ दिलं नाही, त्यांचा मनसुबा आम्ही उधळून लावू. आज आम्ही बाहेरून आंदोलन करत आहोत. आज आम्ही पूर्ण ह्याच्यानंतरचं जे आंदोलन आहे त्यांच्या पूर्ण कार्यालयाला आम्ही घेराव.